तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त मजेत. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर मित्रांनो, आजचा विषय काय माहिती का? हे बघा, सगळी इकडे मक्का आपली होती ना, अर्धी राहिली होती. ती वितळून वाळेल दिसती नितून हिरवी. एवढी आज सकाळी सकाळी त्यांनी सोंगून टाकली. म्हणजे काल संध्याकाळी आली, बिट्ट्या सगळ्या मोडून घेतल्या आणि सकाळी सकाळी लवकर येऊन कापून टाकली. आता पुन्हा संध्याकाळी येऊन किंवा थोड्या वेळाने येऊन ते बांधून घेणार चारा आणि आपण बिट्ट्या गोळा करून घ्यायच्या. आता हे वावर मोकळं झालं, ते याला औषध वगैरे सगळं मारून हे करून ठेवायचं. इथं थोडंसं गवत राऊंडअप मारून घ्यायचं. मग कांदे लावायला इकडे रोप आलंच आपलं. हे अजून 15 दिवसात येईल ते लावायला. हे उन्हाळचं आहे आणि हे पण वावर मोकळं झालं आणि हे पण झालं. मग आता दोन्ही संघच लावायचे. तर विषय काय होता माहिती का? आता ऊन पण पडले आणि कांदे पण सुकायला लागले. आपली ते तिथं फुलं आहे घराजवळ, त्याला पाणी लावलं आहे. आता अजून आता 9 वाजले, लाईट काय आली नाही अजून. तर लाईट आली का मोटर चालू करायची आणि फुलांना पाणी. मग आता म्हणजे सगळ्याच्यांना पाणी भरायचं. कांद्यांना इकडे आपली बागात कांदे आहे, त्यांना पण पाणी भरायचं, मकाला भरायचं आणि फुलांना आज फुलांना भरून पुन्हा मग दुपारून कांदे लावू पाणी. कारण की आता पाणी भरपूर आहे, टेन्शन नाही. मागच्या वर्षी पाणीच नव्हतं, पण यावर्षी भरपूर पाणी. आता या बघ, वावर रोटरी मारली, याला डबल मारली काल. परत त्याला अजून एकदा मारायची, म्हणजे थोडं म्हणजे जाडजूड राहिला असेल ती बरोबर येऊन जाईल. इकडे मका मस्त झाली, ती पण आता नांगरायला आली. तिला मध्ये तास घालून दिलं की पाणी भरायला सोपं जाईल. मस्त कडक ऊन पडलं. हे बघा, तूर केवढी वाढली आपली, लय मोठी झाली. तेच आता लाईटीची वाट पाहत होतो. लाईट आली का चालू करायची. इथं सगळं मोटर वगैरे जोडून ठेवली. तिकडे आपली इकडं फुलं आहे. इथं हे सगळे एवढे तेवढे भरायचे आज, कारण की ते लईच सुकली आणि आता तोडायला पण येतील ती. अजून 2-3 दिवसांनी तोडायची. चालू केली मोटर. आता हे बघ, इकडं पाणी लावलं पहिलेच सरीला. इकडे मम्मी चालू करून आली मोटर. आता याच्यावर पाणी लावायचं. हे गवत पाहिलं किती झालं. आता हे काय करायचं, पाणी भरता भरता असं गवत पण उपटून घ्यायचं. एवढं गवत झालं नाही, पाणी भरलं म्हणून नरम आलं. मग असं उपटून घेतलं का स्वच्छ होतं. इकडून तिकडून साफ करीत आणलं बघ एवढं माग. फुलं बरेच झाले आणि तेवढं जाऊ सावली आली मस्त. आणि फुलं बरंच तर ऊन होतं कडक, आणि फुलं भरणं झाले आणि लगेच मस्त आबट आलं सावली.